पाठ 9. अळी ते फुलपाखरू. शलाका आपल्या आईबाबांसोबत आजोळी आली होती. ती खूप चाणाक्ष मुलगी होती. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तिला नेहमीच कुतूहल असे. ती सर्वांना प्रश्न विचारून हैराण करत असे, पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत तिचे समाधान होतच नसे. आजोळी गेल्यावर शलाका आजोबांसोबत बागेत जात असे. आजोबा तिला झाडे, त्यांची निगा कशी राखायची याविषयी माहिती सांगत असे. एक दिवस आजोबांसोबत बागेत गेली असता तिला एका झाडावर अळी दिसली. तिने आजोबांना अळी दाखवली व तिच्या प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. आजोबांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता तिला सांगितले की तू रोज बागेत येऊन अळीचे निरीक्षण करायचे व त्याचे चित्र काढायचे, म्हणजे तुला एक गंमत अनुभवायला मिळेल. शलाकानेही लगेच पसंती दाखविली. तिने आज पाहिलेल्या अंड्याचे चित्र काढले. दुसऱ्या दिवशी लवकर उठून बागेत गेली, पण त्या अंड्यात काहीही फरक दिसत नव्हता. ती धावत घरी आली व आजोबांना सांगते की त्या अंड्यामध्ये काहीही फरक नव्हता. आजोबा हसायला लागले. ते शलाकाला म्हणाले, तू फक्त रोज जाऊन निरीक्षण कर. शलाका रोज जाऊन बघत असे व चित्र काढत असे. असे साधारण 7 दिवस झाले. आज शलाका जेव्हा झाडापाशी पोहोचली तेव्हा ती बघतच राहिली. त्या अंड्यातून एक अळी बाहेर आली व त्याच अंड्याचे कवच खाऊ लागली. नंतर तिने पाने खायला सुरुवात केली. ती धावत घरी गेली व आजोबांना घेऊन आली. आजोबा तिला समजावत सांगतात की ही अळी असते. त्याला अळी किंवा सुरवंट असे म्हणतात. अंड्याचे कवच फोडून ही अळी बाहेर येते तेव्हा ती प्रथम ते कवच खाते. ती खूप खादाड असते. ती झाडाची पाने, कळ्या, फुले यांचा फडशा पाडण्यास सुरुवात अळी आकाराने मोठी होते. ही अवस्था साधारणतः 15 ते 20 दिवसांची असते. या अवस्थेत तिच्या भोवती 3 ते 4 वेळा आवरण तयार होते. ती हे आवरण काढून टाकते. अळीची पूर्ण वाढ झाली की ती एक सुरक्षित जागा शोधते व स्वतःभोवती कोश तयार करते. कोश तयार करताना तिची त्वचा, हात, पाय आणि मुख हे अवयव गळून पडतात. त्यानंतर अळी स्वतःभोवती कोश तयार करते. कोशामध्ये राहण्याचा काळ हा 6 दिवस किंवा महिन्याचा असतो. हा काळ सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो. शलाकाला हे ऐकून खूपच मजा वाटत होती. आजोबा थोडे थांबतात व शलाकाला म्हणतात की तू लक्ष ठेव. ती अळी इथेच आजूबाजूला असणार. कोशानंतर काय होते ते तू मला सांगायचे. शलाकाही दररोज आनंदाने त्या अळीच्या शोधात जायची. 7-8 दिवसानंतर तिला एक वेगळाच किडा दिसला म्हणून तो किडा दाखवायला ती आजोबांना घेऊन आली. आजोबांनी तिला शाबासकी दिली व म्हणाले, शलाका, ह्यालाच कोश म्हणतात. आता तू ह्याचे व्यवस्थित निरीक्षण करत जा व चित्रे काढत जा. शलाकाचे निरीक्षण चालूच होते आणि एक दिवस कोश तुटताना दिसला आणि कोशातून एक सुंदर फुलपाखरू बाहेर आले. शलाका ती गंमत बघत उभी राहिली. थोड्या वेळाने फुलपाखरू आपल्या पंखाची हालचाल करत उडू लागले. शलाकाने काढलेली चित्रे आजोबांना दाखविली. खरोखरच तिने अंडी ते फुलपाखरूपर्यंतचा सुंदर प्रवास रेखाटला होता.